उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विधानानंतर ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी बऱ्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भात उद्या पुण्यामधील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे महिला आघाडीची बैठक पार पडणार आहे आणि उद्याच्या बैठकीनंतर या आंदोलनाची दिशा सुद्धा ठरेल। आज आपण पाहिलं की पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या बऱ्याच आक्रमक झालेल्या होत्या। पोलिसांची सुद्धा त्यांची झटापट झाली आणि ठाकरेंची जाऊन त्यांनी माफी मागावी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, असा आक्रमक पवित्रा या महिला कार्यकर्त्यांनी घेतलेला होता। पोलिसांची बाचाबाची झाली, पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते, आंदोलन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते, तरी सुद्धा त्या पोलिसांनाही ऐकत नव्हत्या आणि त्यामुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत उद्या मुंबईमध्ये येणार आहेत, पुण्यामधील महिला पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार आहे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। उद्याच्या बैठकीनंतर पुढचं आंदोलन कसं असेल त्याची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळते। अधिकची माहिती करून आमचा प्रतिनिधी तेजस्विनी आपल्या सोबत आहे। तेजस्विनी, आपण पाहिलं आज दिवसभर जे आंदोलन सुरू होतं, महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या होत्या, आता पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी या महिला पदाधिकारी रश्मी ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत। किती वाजता नेमक्या त्या येणार आहेत आणि रश्मी ठाकरेंची भेट घेणार आहेत, कारण की उद्या त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे। तर आपण सकाळपासून बघितलं की नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली, पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती आणि उद्या आता दुपारी पुण्यातील महिला पदाधिकारी मातोश्रीवरती 12 वाजता येणार आहेत आणि या ठिकाणी तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। तर नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात पुण्यातील महिला तर आक्रमक झालेल्याच होत्या किंवा ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारीही आक्रमक झाल्या होत्या। तर आता आपण बघतो की या ठिकाणी खरं तर महत्त्वाचं म्हणजे रश्मी ठाकरे याही आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे आणि त्या यापुढील ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती जी काय आहे ती ठरणार आहे। नाही, बरोबर आहे, कारण की रश्मी ठाकरे काय मार्गदर्शन करतात या महिला पदाधिकाऱ्यांना ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तेजस्विनी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।